नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला हद्द प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी 13,307 मतदान हे सन्माननीय पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट हे असं सांगतात की हे मतदान संजयनगर मधलं आहे आणि हे मतदान प्रभाग क्रमांक 26 मधला नाही आहे. तरी पण मी या ठिकाणी पालकमंत्र्याने आजपर्यंत कधी व्हिजिट केली नाही. पालकमंत्री असताना पण पालकमंत्र्याचा आरडा वार्ड आमच्यामध्ये पश्चिम मतदारसंघ आणि हा वार्ड आरडा फुलंब्री मतदारसंघामध्ये येतो. पालकमंत्री कधी पण इकडे आले तर नाही आणि त्यांनी कुठून माहिती भेटली त्यांना आणि कोणी माहिती सांगितली चुकीची ही आम्हाला माहिती नाही. पण आम्ही पालकमंत्र्याला पण सांगतो, निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतील त्यांना पण आमची विनंती, त्यांनी व्हेरीफाय करावं. आम्ही काल आक्षेप घेतला, आज अधिकारी आलेले त्यांचे व्हेरीफाय चालू आहे आणि एक एक मतदान व्हेरीफाय होणार आहे. त्याकरिता आम्ही सर्वांनी राजनगरमधील सर्वपक्षीय नेते पालकमंत्र्याची पण भेट घेतलेली आहे. पालकमंत्र्या कानावर टाकले, त्यांचं निदर्शन आणून दिलं की मतदान इथलेच आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही लोक वगैरे पाठवतो, पण त्यांच्या पहिला आम्ही ऍक्शन घेतलं आणि आमचे काम आमच्या पद्धतीने चालू ठेवलेलं आहे. यानंतर सांगायचं तात्पर्य एवढंच, प्रभाग क्रमांक 26 हा पहिलं वार्ड क्रमांक 90 होता, राजनगर मुकुंदनगर. हा वार्ड सातारा देवळाच्या पहिले आलेला होता. ह्या वार्डामध्ये राजनगर मुकुंदनगर नावाने हा वार्ड होत होता. पण महानगरपालिकेमध्ये काही विरोधक आणि सत्ताधारी असं म्हणतात की हे नाव उडून टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वार्डामधलं नाव उडून द्यायचं काम तर केलंच, पण आणखी आमचं मतदान पण उडून द्यायचं काम केलं. म्हणजे आम्ही ना फुलंब्रीत दिसणार ना पश्चिम मध्ये. आमच्या वाडा प्रभाग 26 मधलं मतदान आम्ही गायब झाल्याच्या नंतर आम्ही न्याय मागायचा कोणाला, आणि जे आम्ही 25 वर्षापासून वंचित आहे तर आणखी 5 वर्ष आम्हाला वंचित ठेवण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष करतायत. तर आम्हाला अशी शंका आहे, कुठेतरी निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम तर नाही करते आणि गोरगरीब जनता इथं या राजनगरमध्ये राहते, कष्टाळू कामगार वर्ग आहे. यांना जर वंचित ठेवण्याचं काम ही जर सत्ताधारी करत असेल तर यांना यांची जागा दाखवण्याचं काम ही राजनगर मुकुंदनगरची जनता करेल आणि इथले स्थानिक उमेदवार जे असतील, जे पण या महानगरपालिकेत निवडून जातील, हे यांना यांची जागा दाखवण्याचं काम करतील. त्यानंतर परत सांगायचा विषय एवढाच की राजनगर मुकुंदनगर या वार्डामध्ये गेल्या 10 ते 20 वर्षापासून काही विकास झाले नाही. 15 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे आमदार 10 वर्ष हरिभाऊ बागडे होते. आता एक वर्षभरापासून समजा 24च्या इलेक्शन नंतर अनुराधाताई चव्हाण आलेले आहे. अनुराधाताईंनी पण आम्हाला काही निधी दिलेला नाही आणि बागडे नानानं पण आम्हाला काही बघितलेलं नाही ही गोष्ट. त्यानंतर आमच्या घरी तिथं झेंडा चौकामध्ये बघितलं बघा, अंडरपासची मागणी अनेक वर्षापासून चालू आहे. तिथं रोजचे 2 ते 4 हजार लोक ये जाय करतात, शाळकरी विद्यार्थी. आमचं काही ऍक्सिडेंट झाला, मृत्यू झाला तर त्यांना आम्हाला जोडी करून तिकडे नेण्याचं काम असतं. ॲम्ब्युलन्स आमच्याकडेच नाही. मग आता तुमच्या प्रभागामध्ये जे सिमेंटचे रस्ते झाले ते कोणी केले? हा, आमच्या प्रभागामध्ये सिमेंटचे रस्ते झाले. बागडे नानानं आम्हाला 1-2-4 रस्ते दिले आहेत, पण ते केंद्रित लोकांपुरते दिलेले आहेत, मर्यादित लोकांपुरते. मर्यादित लोकांपुरते म्हणजे कसं रस्ते देताना भेदभाव ऐका ना, भेदभाव म्हणजे 100% भेदभाव आमच्या संघ झालेला आहे. आमच्या संघ म्हणजे आमच्या गोरगरीब जनतेस ना, आम्ही भाजपचे कार्यकर्ते नसल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरासमोरच हा रस्ता झालेला आहे. आणि मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, हे तुम्हाला व्हिडिओ पण देऊ शकतो आणि भाजपचे कार्यकर्ते कोणी त्यांचे घर पण दाखवू शकतो. आता मी काँग्रेस ऐकून घ्या, मी आता काँग्रेसचे कार्यकर्त्याच्या घरी आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुढे हा रस्ता आहे, तर हा भाजपने केला का? 100% सांगतो, हा रस्ता पण काँग्रेसने केलेला आहे. तिथं पण आमचं ऐका, तिथं पण आमच्यासोबत भेदभाव झालेला आहे. का बरं भेदभाव झाले ते तुम्हाला सांगायचं तात्पर्य. आता हा रोड जो झालेला आहे याला काही लिंक रोड कुठे आहे मला दाखवा. सन्मान्य डॉक्टर कल्याण काळे साहेबांनी 2 रोड दिले, 10-15 लाखाचे, ते मला इन्स्ट्रुमेंट माहित नाही ते आहे. आता हा रोड फक्त यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घरापुढे. त्यानंतर इथं पुढे गेलं तर तुम्हाला गड्डे दिसणार. आणखी पुढे समजा 100 मीटर गेलं का रस्ता नाही, परत 100 मीटरच्या नंतर रस्ता दाखवला. त्यानंतर रस्ता दाखवल्याच्या नंतर मग हे काय म्हणतात, भेदभाव नाही म्हणता येणार काय म्हणतात. सामान्य जनतेला जर बाहेर निघण्यासाठी रस्ता नाही, मुख्य रस्ते तुम्ही देऊ शकत नाही. आम्ही मान्य करतो, राजनगर मुकुंदनगर वाडा हा खूप मोठा वाड आहे. महानगरपालिकेच्या अनुषंगाने या सगळ्यात मोठा वाड हा होता. पण सगळ्यात महत्त्वाचं जे स्थानिक पुढारी असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार, नगरसेवक, यांचं सर्वात पहिलं काम काय असतं का बा तुम्हाला 8 रस्ता द्या, जेणेकरून लोक बाहेर जातील आणि लोकांना समस्या क्लिअर होतील. आतमधले रस्ते तर आम्ही आमच्या पैशाने आता सध्या पण करतोय, याच्या पहिले पण केले. तुम्ही मनपाची निवडणूक लढवणार का? 100% लढवणार. कोणत्या पक्षाकडून? वंचित बहुजन आघाडी.
किती किती स्पर्धक आहेत तुमच्या वंचितमध्ये, म्हणजे इच्छुक उमेदवार किती आहेत? इच्छुक उमेदवार वंचितमध्ये आम्ही आमचं पॅनल तयार झालं आहे. वंचितमध्ये बंडखोरी वगैरे काही होणार नाही. हां. आमच्या वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, हां. आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर, हां. आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष सतीशभाऊ गायकवाड, हां त्यांच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार आम्ही आमचे 4 उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत. हां. आणि या 4 उमेदवाराला कोणी विरोधक नाही आणि इथं बंडखोरी पण कोणी करणार नाही. बरं. काय नाव तुमचं? राहुल सीताराम निकम, वंचित बहुजन आघाडी पूर्व शहर उपाध्यक्ष. ओके.